सोनवणे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाल्याने येवला शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद करण्यात आली आहे। या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम 352 व 351(3) अन्वये नोंद करण्यात आली असून प्रवीण पवार या संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 17 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास गंगा दरवाजा परिसरात बँक ऑफ इंडियाच्या बाजूला असलेल्या एका फोटो स्टुडिओमध्ये हा प्रकार घडल्याचा आरोप आहे। पूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून प्रवीण पवार यांनी पत्रकार दीपक सोनवणे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली। यावेळी आमच्या नादी लागू नको, तुला जिवंत ठेवणार नाही अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप दीपक सोनवणे यांनी केला आहे। या घटनेनंतर त्यांनी येवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी या फिर्यादीची नोंद केली आहे। या प्रकरणातील संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार दीपक सोनवणे यांनी केली आहे। या घटनेमुळे येवला शहरात खळबळ उडाली असून पुढील तपास व कारवाईकडे लक्ष लागले आहे। नागपंचमीच्या दिवशी सचिन वाखाळे यांच्या फोटो स्टुडिओत बसलेलो होतो। त्या ठिकाणी पवार म्हणून इसम आले आणि त्यांनी मला जातीवक शब्दाने गलिच्छ भाषेत बोलून आणि म्हणे तू झाट्याचा पत्रकार आहे, तुझी अवकात आहे का, अशा भाषेत बोलून वर्णन करून त्यांनी मला सांगितलं की तुला संपून टाकेल मी। मग त्या संदर्भात मी येवला शहर पोलीस स्टेशन मध्ये हे दिलेले अर्ज दिलेला आहे। त्या अर्जाच्या संदर्भात शहर पोलीस निरीक्षक आणि प्रशासनाला विनंती आहे की यांच्यावर कडक ते कडक कारवाई, पत्रकार कायद्यानुसार जी कारवाई आहे त्या पद्धतीने कारवाई करण्यात यावं अशी विनंती माझी। आरोग्याची खात्री, सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचे अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, आयसीयू, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध। आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी। आजच संपर्क साधा। अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला। तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य।